काय गिफ्ट आहे दादा? बघा कसलं भारी दिसतंय. सगळं तेलच तेल लोणचं. दादा ये. एक नंबर आणलेली आहे बघा. हे गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. पाऊस कधी चालू होतो काय माहिती. गाईज, नाश्त्याला आहे ना गरमागरम कांदे पोहे बनवलेत आज. आणि दादा आहे बघा अजून झोपलाच आहे. गाईज, आपला हार बनवून झालाय बघा. एक झालाय आत्ताशी, अजून भरपूर बनवायचे. गाईज, काल आपण कैरी फोडून घेतली होती आणि हळद मीठ लावून आहे ना त्याला रात्रभर भिजत ठेवलं होतं. काय बघा, हे असं याला आता पाणी सुटले चांगलंच. हे पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे म्हणून ह्या चाळणीमध्ये आहे ना खाली असं पाणी काढले. आणि आता एक एक फोड मम्मी इथे आहे ना लावून घेते. हे पहा. गाईस, खूपच जास्त भूक लागली आहे. गरमागरम कढी राईस बनवला आहे. गाईस, दुपारचे 1:30 वाजलेत आणि मी सगळे कपडे पण धुवून घेतलेत. गाईज, माती आपण आहे ना एक नंबर आणलेली आहे बघा. आता त्याचे मी पॅकेट्स पण पॅक केलेत एवढे सारे. आता आहे ना मला खूप कंटाळा आला, एवढेच करणार आहे. बाकीचे बघू, उद्या करूया. गाईज, दादा आलाय बघा. दादा ये. हां, काय काय आणलं? गाईज, दादांनी काय आणले आपण बघूया. काय कसला कसला काय आहे? काय गिफ्ट आहे दादा? कितीला आणली? कितीला आणली? हां, 150. स्वस्त आहे. वा कशी काय? रिंग लाईट. अरे वा वा, मस्त आहे. अरे मला नव्हतं माहिती असं बसवायचं. ती मला विचार पडलं तर बसली पण काय रिंग लाईट. गाईज, दादाने ना आपल्यासाठी काय आणले ते आपण बघणार आहे बरं का. काय आणले दादा? जो मोबाईल घेतला होता ना, काय एक शीट आहे म्हणजे ते मोबाईलचं डिस्प्ले साफ करण्यासाठी. त्याच्यात 10 आहे, 10 शीट. हा स्प्रे, जो मोबाईल स्प्रे मारता ना मोबाईल मस्त होऊन जातो, क्लीन होऊन जातो. आणि गोरिल्ला ग्लासचं मी डायरेक्ट अख्खा बॉक्सच आणला. हा जो बॉक्स आहे ना, आपण बाहेर गेलो आपल्याला म्हणजे एक गोरिल्ला ग्लास टाकायचा असला ब्रँडेड चांगल्या क्वालिटीचा, तर आपण एक गोरिल्ला ग्लास टाकतो आपण 200 रुपयाला, 250 रुपयाला. तर हा मला खूप स्वस्त द्यायचा. किती स्वस्त? खूप स्वस्त. का सांगत नाही, रिव्हील नाही करणार? गाईज, आपल्याला मोबाईलचं दुकान उघडायचं आहे. मोबाईल ॲक्सेसरीज ज्या ज्या असतात ना त्या आपण दुकानामध्ये ठेवणार आहे. दादाचा हा प्लॅन आहे. तर काही पुढे यायचं मस्त एक ग्लास काढतो, एक बॉक्समध्ये 10 पीस येतात आणि एकदम क्वालिटी एकदम मस्त. मग तुझे मोबाईल आता 4-5 वर्षापर्यंत कसं प्रत्येक 2-3 महिन्याला चेंज करू शकते, काय प्रॉब्लेम नाही. 4-5 वर्ष पैकी एकच फोन वापरणार आहे? अगं 2 वर्ष तो वापरशील, मग 2 वर्ष तुला यूज होईल. आणि हा तुझ्या एक मोबाईल नाही, बरेच मोबाईल आहेत, मल्टिपल. गाईज, दादा आहे ना आपल्याला आता तो गोरिल्ला ग्लास कसा लावतो ते दाखवणार आहे. ठीक आहे. स्प्रे असतो, हा स्प्रे मी नाही मागितलं होतं, तू दिलेच नाही. मोबाईलवर टाकायचं, ते टाकायचं. त्याच्यानंतर एक आपण कोणती साईड गाईज बघा. आता याचा किती उपयोग होणार. आपला मोबाईल आहे ना रोज किती खराब होतो आणि मोबाईलला क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला मोबाईल किती क्लीन होतो याचा बघा किती क्लीन झाला मोबाईल. गाईज, दादानी बघा इथं काय बनवलंय. किती मस्त रोज आहे ना. आणि हा बघा, हा रेड बनवतोय. कलाकार आहे दादा आमचा.
बघा कसलं भारी दिसतंय. पण याला म्हणतात काय मला सांग ना. जिप्सो रोज जिप्सो रोज म्हणतात जिप्सो रोज. भारी आहे ना. तर गाईज आज ऑर्डर होती. हे 4 असे छोटे छोटे बुके टाईप रोजेस विथ जिप्सो पाहिजे होते. तर मी मस्त बनवलेत आणि आता कस्टमर खूप खुश होते. घेऊन जातील बघा किती भारी दिसतं. गाई संध्याकाळच्या वेळेत आहे ना मी दुकानावर बसले. मम्मी गेली मंदिरात, पप्पा इथं बसलेत बघा. आणि सगळं दुकान वगैरे आवरून घेतले. आणि संध्याकाळचा असा काय नजारा आहे. फुलं लावल्यामुळं खूप जास्त फ्रेश वाटते बघा. हे गुलाबाची फुलं छान वाटते ना. गुलाबाची फुलं असल्यामुळं ते नाही का बनवून ठेवले म्हणून खूप छान वाटते. गाईज आपण आहे ना आता लोणचं बनवणार आहे. मम्मी इथं आली आहे. कोणता मसाला घेतला आहे मम्मी? रामबनू. दाखव तर पॅकेट. रामबनू आता. हां आता काय करणार आहेस? आता लोणचं करायचं आपल्याला. पहिला मसाला टाकून घेतला. आपण कैरी टाकायची. वास मस्त येतोय ना. हा 2 पॅकेट का मम्मी? 2 किलोला 2 लागतात, 1 किलोला 1 लागतात. अच्छा म्हणून हे 2 पॅकेट आपण घेतोय. गाईज इथे आहे ना तेल गरम करून घेतले आणि ते थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आता आहे ना हे तेल आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करायचे. गाईज आता मम्मी आहे ना हा थोडं थोडं तेल टाकते याच्यात. हे असं 1-1 चमचा तेल टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. तुला आहे का हात? दुसरा हात आहे तुला? आम्हाला सांगत असतो. कैरी छान वाळली आहे. आपण ह्याला आहे ना दिवसभर सुकवलं होतं. कैरी आता मम्मी याच्यात टाकते. आताच लोणचं खवळायला लागले. काहीच आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. बघू किती टाकतं ते. चवीप्रमाणे टाकायचे. या वर्षीचं लोणचं भारी होणार आहे वाटतं खरंच है ना. मी बनवते ना गाईज. मी बनवते म्हणून भारी होणार आहे की नाही. माझ्या तोंडाला पाणी आताच आलं. मम्मीला खूप लोणचं आवडतं आणि मम्मीला लोणचं बनवायचंच होतं. खूप जास्ती भांडणं करून लोणचं आणि मसाला झाला यावर्षी आहे ना मम्मी. हा आता छानपैकी मिक्स झाले लोणचं आपलं. हा 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 भरपूर झाले तसं ना. गाईज आता आहे ना तेल गरम करून आहे ना आता ते गार केले. आता दादा टाकतोय त्याच्यामध्ये. सगळं तेलच तेल लोणचं. मिक्स करून आता बरणीत भरायचे. कलरफुल झाले ना. 2-3 दिवसांनी हे लोणचं खायला रेडी. मी ते 1 फूड आत्ताच खाऊन टाकली. मी पण खाल्ली. हां गाईचं आता दादा भरणीमध्ये लोणचं भरतोय. आपल्याकडं काचेची भरणी नाही आहे, प्लॅस्टिकची आहे, त्याच्यामध्येच भरतोय आम्ही. गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.